भारतीय जनता पक्षाचे नेते हे सतत संविधान बदलण्याच्या गोष्टी करीत असतात. त्याला पुष्टी करणारी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे. स्वातंत्र्य काळानंतर या देशामध्ये निवडणुकीच्या प्रत्येक कार्यक्रमात तीन सिंहांची प्रतिमा असलेले हे राष्ट्रीय प्रतीक हाच राज्य चिन्ह शिक्का म्हणून वापरल्या जात होतं. निवडणूक संदर्भातल्या प्रत्येक कार्यक्रमात सील करते वेळेस हा सिक्का लावला जात होता. 2019च्या निवडणुकीपर्यंत या शिक्क्याचा वापर झालेला आहे. मात्र आता लोकसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये या राज्य चिन्हाला कुणाला काही माहिती न देता अचानकपणे निवडणूक आयोगाने याला रद्द करून एक नवीन चिन्ह आणलेलं आहे. हा चिन्ह तुम्ही बघा. हाच तो नवीन चिन्ह आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता की या चिन्हाच्या मध्यभागी इंग्रजी भाषेतले हे एम अक्षर कोरलेले आहे. मित्रांनो, मला सांगा तुम्ही, आपला देश हा भारत जर आपण म्हणू तर त्याचा इंग्रजीतला शब्द पहिला येईल बी, किंवा इंडिया म्हटलं तर आय येईल. मग हा एम कुठून आला? आणि निवडणूक आयोगाला अचानकपणे हा सिक्का रद्द करण्याची गरज का पडली? मित्रांनो, तुम्ही समजून घ्या, हा एम म्हणजेच मोदी. कारण या देशामध्ये गेल्या 70 वर्षात कधीही कुठल्याही सरकारनं स्वतःचं नाव दिलं नव्हतं. त्याला केंद्र सरकार असं संबोधलं जात होतं. मात्र 2014 नंतर हे केंद्र सरकारचं मोदी सरकार झालेलं आहे आणि आता तर हद्द झालेली आहे. हा सिम्बॉलच बदलवून आता एम हा सिम्बॉल आलेला आहे. आताही तुम्ही जर सतर्क झाले नाही, सावधान झाले नाही, तर इतक्या सर्वात मोठ्या जगातल्या लोकशाहीला हुकुमशाहीत परावर्तित होण्यासाठी वेळ लागणार नाही. माझी आपल्या सर्वांना कडकडीची विनंती आहे की आपण सर्वांनी या वेळेस इंडिया आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून आणावे व लोकशाही संवर्धनात आपली भागीदारी द्यावी.